भोजन कुपन घेतलं जे की फ्री आहे, म्हणजे फुकटात आहे. आता आपण जेवण करून घेऊ मस्तपैकी. भात, भाजी, पोळी, बुंदा आणि ते गोड आंबा आहे. तर आता करतो जेवण न जाऊ आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करण्यासाठी. जय भीम. नमो बुद्धाय. मित्रांनो, सर्व भारतवासियांना भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज 13 एप्रिल संध्याकाळचं दृश्य तुम्ही पाहू शकता. आपण पोचलेलो आहे महाराष्ट्रातून MP मधील इंदोर जिल्ह्यातील महू या ठिकाणी. हे डॉक्टर आंबेडकर मेमोरियल आणि त्याच्या गेटवरच असलेला भव्य असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तुम्ही पाहू शकता. रात्रीचं दृश्य आहे आणि हजारो लोक डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी भीम जन्मभूमीवर पोचलेले तुम्हाला पाहू शकते. येथे गोल्डन एलिफंट आपल्याला दिसू शकते आणि रात्रीचे जशी जशी वेळ वाढत आहे तसे हजारो लोक ह्या भीम जन्मभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जमलेले आपल्याला दिसते. गर्दी वाढत आहे आणि तुम्ही पाहू शकता रात्री 12 वाजले आहे आणि 12 वाजताचे हे अप्रतिम दृश्य अद्भुत असा भीम जन्मभूमीचा नजारा. रात्रीची फटाक्याची आतिषबाजी तुम्ही पाहतात विदर्भातला किडा या YouTube चॅनलवर. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करू, सबस्क्राईब करा आणि जय भीम नमो बुद्धाय लिहायला विसरू नका. आणि एकसारखं फटाक्याच्या आतिषबाजीकडे पाहत असताना ह्या मुलीला चक्कर आली. तिला काही युवक दवाखान्यामध्ये घेऊन जात आहे. तुम्ही पाहू शकता हे अप्रतिम दृश्य आणि सुंदर अशी भीम जन्मभूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल आणि निळे झेंडे. लाखो लोक रात्रीचे 12 वाजताचे अद्भुत असं दृश्य लाखो लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. हा अद्भुत नयनरम्य भीम जन्मभूमीचा सोहळा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आपल्या उद्धारासाठी ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी लाखो लोक 14 एप्रिलच्या अगोदरच्या रात्री म्हणजे 13 एप्रिलला 12 वाजता भीम जन्मभूमी महू मध्य प्रदेश येथे आलेले आहे. आणखी काही लोक दाखल होत आहे तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतात हे कमेंटद्वारे कळवा. आता रात्रीचा 1 वाजला आहे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता. भयंकर अशी गर्दी वाढलेली आहे. पाय ठेवायला जागा आहे नाही इथं. लाखो लोक येत आहे, काही लोक जात आहे. तुम्ही गर्दी पाहू शकता मित्रांनो. रात्रीचं अप्रतिम दृश्य. 13 एप्रिल 1:30 वाजताचा नजारा. गोल्डन कलरची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य अशी मूर्त आपण पाहू शकतो. लाखो लोक फोटो सेल्फी व्हिडिओ आणि जय भीमचे नारे देताना तुम्हाला दिसत आहे. मुंग्यासारखे लोक जिकडे तिकडे आपण पाहू शकतो. हा नजारा नयनरम्य आहे. लाखोपेक्षाही जास्त लोक इथे जमलेले आहे आणि सर्वात जास्त लोक महाराष्ट्रातील आहे हे विसरून चालणार नाही.
हे दृश्य आहे भीम जन्मभूमीच्या आतमधील. तुम्ही पाहू शकता रात्रीची वेळ आहे आणि काही युवक जय भीमचे नारे देत आहे. डॉक्टर आंबेडकर बुद्ध आणि गांधीजींना अभिवादन करताना तुम्हाला दिसत आहे आणि लाखो लोक अभिवादन करण्यासाठी आतमध्ये जमलेले आपण पाहू शकता. सुंदर अशी लाइटिंग बाहेर लावलेली दिसत आहे. स्त्रिया, वृद्ध, बालक, म्हातारे, कोतारे इथे येत आहे आणि काही लोक झोपलेली तुम्हाला दिसत आहे आणि एका साईडने लाखो लोक अभिवादनासाठी आतमध्ये येणे चालूच आहे. हा आतमध्ये येण्याचा रस्ता तुम्ही पाहू शकता मित्रांनो. लोकांची गर्दी चालूच आहे अजूनपर्यंत. जिन लोग को जाना है बाहर वो मंच के पीछे से होते हुए जाए. आने का रास्ता अलग है, जाने का रास्ता मंच के पीछे से. सुंदर असं दृश्य आपण अनुभवू शकता. सर्वप्रथम माझ्या चॅनलवर विदर्भाचा किडा. मित्रांनो, या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पवित्र अस्थि कलश ठेवलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला हे जे दिसत आहे त्या ठिकाणी भव्य असं स्मारक झालेलं आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला आणि त्याच्या मधोमध एक अस्थि कलश ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकता आणि लाखो लोक अस्थि कलशाला अभिवादन करण्यासाठी जमलेले. माता रमाई आणि डॉक्टर आंबेडकरांचे सुंदर असे शिल्प. दोस्तों, रात के 2 बज चुके हैं और आप देख सकते हैं यहाँ का नज़ारा कुछ इस तरह है. खचाखच भरा हुआ है मऊ का ग्राउंड. और रात के 12 बजे डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी को अभिवादन करके लोग अपने घरों तक वापस जा रहे हैं. माग थांबले नाही. रात्री 2 वाजताचं दृश्य तुम्ही पाहू शकता. जिकडे तिकडे लोक झोपलेले आहे. हजारो लोक झोपलेले आहे आणि त्यांची व्यवस्था सुद्धा अतिशय सुंदर केलेली आहे झोपण्याची. आणि रात्रीच्या वेळेला ज्यांना भूक लागलेली आहे किंवा कोणी जेवण केलेलं नाही दिवसभर, ते लोक जेवण सुद्धा करत आहे. ही जेवणाची लाईन मित्रांनो. रात्री 2:30 वाजता सुद्धा जेवणाची लाईन आहे आणि काही लोक जेवणाचे ताट घेऊन तुम्हाला येताना दिसते आहे. काही लोक जेवण करत आहे. तुम्ही पाहू शकता. आणि पेंडॉलच्या सर्व बाजूला कूलरची व्यवस्था करण्यात आलेली. 2 ते 3 वाजताच्या दरम्यानचं दृश्य पाहू राहिलो. सर्व लोक आपापली जागा शोधून झोपलेले आहे. हे पेंडॉलच्या बाहेरची जागा आहे. इथे ॲम्ब्युलन्स वगैरे उभी असते. तुम्ही पाहू शकता. आणि पेंडॉल खचाखच भरलेला आहे. सर्व लोक झोपून आहे.
सर्व लोक झोपले. आता आपल्याला झोपासाठी जागा सुद्धा लागते. काही लोक तो झोपासाठी जागा शोधणं चालू आहे. आता पाहतो कुठं जागा भेटेल तर झोपून जातो. आता मले झोपासाठी जागा भेटली. आता मी थकलो दिवसभर. आता मस्त झोपतो. तुम्ही पाहू शकता, म्या माई एक शाल खाली टाकली, बॅग डोक्याखाली घेतली, मग त्याच्यावर मस्तपैकी झोपून गेलो. शाला बांधून घेतला आणि माया इकडं तिकडं लोक तुम्हाला दिसू शकते झोपलेले. रात्रीचे 2:30 वाजलेले आहे, 3:30 वाजलेले आहे. आणि पाहू शकता आता मी मस्त बढिया झोप घेतो. न भेटू उद्या सकाळी. दुसरा दिवस. सकाळचे 7 वाजले आणि सर्व लोक झोपेतून उठून तयाऱ्या करून आपल्या डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी तयार होत आहे. आज 14 तारीख. तुम्ही पाहू शकता सर्व लोक, काही उपाशी भुक्कळ लोक जेवण करू राहिले, तर काही लोक येणी फणी चांग भांग करू राहिले. सर्व लोक, स्त्रिया पुरुष, शुभ्र वस्त्र परिधान करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास जाण्यासाठी तयार होताना दिसतात आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून शेअर करा. आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.